आई वडील कोणीही जेव्हा या क्षेत्रामध्ये खूप छान कार्यरत असतात त्यांचं एक वेगळं नाव असतं आणि ते छान काम करत असताना जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा तो ना कुठेतरी एक असतं, अरे ज्योती सुभाष यांची मुलगी, अरे ज्योती सुभाष यांची मुलगी, आता बघूया ही कसं काम करते. काइंड ऑफ कोण आपल्या तोंडावर बोलत नाही ताई, तोंडावर बोलतात बोलतात हो 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 तोंडावर बोलतात, बोलू शकतात. सो याचं कधी भोगलंय मी ते हो मग याचं कधी तुला प्रेशर आलं होतं? आताही घेतेस प्रेशर? नाही आता नाही, आता नाही, पण भरपूर प्रचंड प्रेशर. नेपोटिझम प्रेशर नाही, नेपोटिझम हे ह्याला नेपोटिझम हे उलट आहे. म्हणजे कसं नेपोटिझमचा अर्थ तुम्हाला जे फायदे मिळतात त्याच्यावर, पण हे कसं आहे की हा चांगलं गेलं ज्योतीची मुलगी, हे असं कसं केलं ज्योतीची मुलगी, म्हणजे तुम्हाला चुका करायला वावच नसणं यासारखं एका कलाकाराला किती नाईटमेअर आहे बघ ना. की भीती वाटायची की बापरे सगळं माझं पणालाच लागलेलं, सतत कायम तुम्ही पणाला लागलेलाच आहात. आम्ही एनएसडीत गेले तेव्हा हिबा होती माझ्याबरोबर, नसीरुद्दीन शहाची मुलगी. आम्ही दोघी हेच बोलायचो, काय आपल्या वडिलांनी आणि आईनी काय करून ठेवलंय रे, केवढं ओझं देऊन ठेवलंय आपल्या डोसक्यावरती. कारण सारखं आम्ही आलो की अरे नसीर की बेटी, अरे ज्योती की बेटी, हेच. कारण माझी आई आणि नसीर सर एका बॅचचे होते. करेक्ट. सो आणि आई तिकडे गोल्ड मेडलिस्ट ना, त्याच्यामुळे नसीर सर त्यामुळे तुला मेंटॉर केलंय ना. हो, तिथे ते यायचे खूपदा त्यांनी शिकवायला आले. पण हेच सारखं आपलं की अरे ये इसकी बेटी उसकी बेटी, म्हटलं अरे देवा. तर खूप त्याचं प्रेशर यायचं. त्याच्यामुळे काय म्हणायचं, आईचं तर मी ऐकायचंच नाही त्या काळात. मला इतका बरं आईला म्हणजे आई बिचारी या क्षेत्रातली असल्यामुळे ती माझ्या चुका सांगणारच ना. मला त्याचाही राग यायचा की तुला नुसतं चुकाच दिसत आहेत, तू माझं काही चांगलं सांगत नाहीयेस वगैरे. पण तेही नातं बदलत गेलं आणि जसजसं माझा मार्ग मला मिळत गेला तेव्हा मी आणि आई मैत्रिणी होत गेलो. आणि मग आता तर ती माझी गोड गोड एक क्यूटची मैत्रीणच आहे. कुठल्या प्रोजेक्टसाठी जास्त अप्रिशिएट केला आईने की कमाल केलेस तू? असं कमाल केली तू? नाहीच, अजून पण नाही. अशा पद्धतीने नाही की छानच आहे वाह असं काहीच नाही. झोका म्हणून एक माझी सिरियल आली हो, त्यातला एक सीन आईला म्हणजे त्या दिवशी मला आठवता येतो, कारण का तो आई मला म्हणाली काय तो सीन केलास. मी पूर्ण एक खूप मोठा संवाद बोलते रंगा गोडबोलेंबरोबर, तो माझा एक सीन होता आणि त्या सीनला खूपच सगळेच लोक म्हणाले ते बापरे काय सीन केला. पण जेव्हा त्या आई म्हणाली ना तेव्हा म्हणलं ह्याच्यासाठी केला होता अट्टहास होता. तुझं आयुष्य रंगभूमीने कसं बदललं आणि NSD कडनंच हे वळण सगळं आत्मसात झालं होतं, वेळेचं, कामाचं किंवा उत्तम कामाचं, परफॉर्मन्सचं, तेव्हापासूनच हे गणित जुळत आलं होतं का? हो ग, म्हणजे रंगभूमी हे तू आत्ता वेळेचं जे म्हणालीस ते माझ्या आईवडिलांमुळे. ते दोघं खूप पर्टिक्युलर, आई तालमीना वेळेत पोचणं, हे मी सगळं लहानपणापासून मी बघितलेलं आहे. पण रंगभूमी जर म्हणशील तर हो, तिथे जेवढी मी स्वतःला अशी मोकळी, म्हणजे परवाच ना जारणचा एक प्रिव्ह्यू बघून एक जण, ते न्यूमरॉलॉजी वगैरे बघणारे ते एक सर होते, ते मला म्हणाले प्रत्येक माणूस एका गोष्टीसाठी जन्माला येतो. मला असं वाटतं तुम्ही अभिनयासाठी जन्माला आलेला आहात, पण मला त्यातनंही असं वाटतं की मी ना रंगमंचावर असण्यासाठी जन्माला आले, असं मला खूप फिलिंग आहे. रंगमंचाचा माझ्यावर जो इफेक्ट आहे ना नाटकाचा, दर्शना तुला माहितीये, मला ताप असेल, मी स्टेजवर चढता क्षणी माझा ताप उतरतो, मी स्टेजवरनं उतरले की परत येतो. सपोज मला ताप असेल तर ह्या लेव्हलचा माझ्यावर परिणाम आहे नाटकाचा, ह्या लेव्हलचं ते काहीतरी मला आवडतं करायला, यु नो असं. तर त्यामुळे ते कदाचित मी आईला लहानपणापासून करताना पाहिल्यामुळे असेल